दरम्यान इंदापूरच्या उमेदवारीवरून भाजप नेते हर्षवर्धन पाटील निर्वाणीवर आलेत। अजित पवारांनी जागा वाटप झालेलं नसताना परस्पर इंदापूरची उमेदवारी जाहीर कशी केली असा सवाल हर्षवर्धन पाटील यांनी केलाय। तर बावनकुळेंनी जागा वाटपावर केलेल्या वक्तव्यावरही पाटलांनी जाहीर नाराजी व्यक्त केली आहे। काय नाही करायचं ठेवलं एवढंच मी विचारतो, आणि राहिलेलं पण करण्याची ताकद आणि हिम्मत आणि धाडस हे आमच्यामध्येच आहे, मामाच्यात आणि माझ्यातच, हे पण विचार करून ठेवा। भाजप नेते हर्षवर्धन पाटील निर्वाणीवर। अजित पवारांनी इंदापूरचा उमेदवार जाहीर का केला? बावनकुळेंच्या भूमिकेवरही हर्षवर्धन पाटलांचं प्रश्नचिन्ह। इंदापूरचा महायुतीचा उमेदवार अजित पवारांनी ठरवल्यानं भाजपचे नेते हर्षवर्धन पाटील कमालीचे अस्वस्थ झाले। अजित पवारांनी महायुतीचा धर्म पाळला नसल्याचा आरोप हर्षवर्धन पाटलांनी केलाय। जागा वाटपाच्या आधीच अजित पवारांनी उमेदवाराची अप्रत्यक्ष घोषणा कशी केली असा सवाल देखील त्यांनी उपस्थित केलाय। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची जी यात्रा आली का जत्रा आली काय मला माहित नाही, ती आल्यानंतर तिथे काय बोलले ते? हा काय महायुती मधला धर्म आहे का? अजून जागा वाटप व्हायचंय, जागा कोणती कुणाला मिळायची ह्याची चर्चा अजून व्हायची। हा अधिकार महायुती मधल्या एका पक्षाला दिला कसं काय? आपण भाजप सोडून चाललो नाही किंवा कोणत्याही पक्षाला अजून होकार दिला नाही, त्याआधीच बावनकुळेंनी केलेल्या वक्तव्यावर देखील हर्षवर्धन पाटील यांनी नाराजी व्यक्त केली आहे। परवा आमचे प्रांत अध्यक्षांचे स्टेटमेंट आहे, ठीक आहे, आता जे ज्येष्ठ नेते पक्षाचे अध्यक्ष कोणत्या अँगलने बोलले मला माहित नाही, पण आज आम्ही अशी कोणत्या प्रकारची भूमिका घेतलेली नसताना किंवा कुठलं वक्तव्य आम्ही केलेलं नसताना तुम्ही या पद्धतीच्या भूमिका जर मांडायला लागला तर साहजिकच आहे हे त्यांना दुखवण्याचा अधिकार तुम्हाला कोणी दिला? इंदापुरात अपमान सहन करणार नाही अशी बाणेदार भूमिका हर्षवर्धन पाटलांनी घेतली आहे। त्यांनी अजितदादांच्या विरोधात घेतलेली जाहीर भूमिका म्हणजे शरद पवारांच्या पक्षाकडे जाण्याचं पहिलं पाऊल असल्याचं सांगितलं जात आहे। पुढच्या 2 ते 4 दिवसांमध्ये हर्षवर्धन पाटील कोणती भूमिका घेतात याकडे मात्र सर्वांचं लक्ष लागलंय। राहुल ढवळे, लोकशाही मराठी, इंदापूर। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।